रमेशरावांनी स्टेशनवर पोहोचण्याअगोदरच त्यांच्या मुलाला सचिनला फोन केला. सचिन म्हणाला, बाबा ठीक आहे, मी ऑफिसमधून निघालो आहे. 15 मिनिटात स्टेशनवर पोहोचतो. तुम्ही आणि आई वेटिंग रूममध्ये माझी वाट बघा. असं म्हणत त्याने फोन कट केला. इकडे ट्रेनमध्ये बसलेले रमेशराव आणि त्यांच्या बायकोने उत्साहाने त्यांचं सामान जवळ घेतलं आणि स्टेशनवर उतरायची वाट बघायला लागले. त्यांची बायको गीताताई भाऊक होऊन म्हणाल्या, अहो, समजलं पण नाही ही 5 वर्ष कशी निघून गेली. गुड्डू पण आता 2 वर्षांचा व्हायला आला आहे आणि बोलायला पण लागला आहे. हे ऐकून त्यांचा नवरा हसून म्हणाला, हो गीता, जर तो फोनवर बोबड्या आवाजात बोलला नसता की आजी आजोबा इकडे या, तर मी इकडे कधी आलो पण नसतो. या 5 वर्षात एकदाही मुलाने किंवा सुनेने आपल्याला बोलावलं नाही. हे ऐकून त्यांची बायको झटक्याने म्हणाली, अहो, तुम्ही पण ना, बघावं तेव्हा तुमच्या नाकावर राग असतो. अहो, आपली मुलं कामात व्यस्त होती, मग आपल्याला बोलवून आपली देखभाल कशी करू शकली असती. दोघं पण ऑफिसला जातात, मग घरात बसून आपण काय केलं असतं. ठीक आहे, आता तर बोलावलं आहे ना. त्यांची बायको त्यांना समजावत म्हणाली, हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या कार्यक्रमात तुम्ही तुमचं मत देऊ नका. शहरातली पद्धत वेगळी असते. त्यांचा नवरा म्हणाला, हो हो, मला माहीत आहे. चल, स्टेशन आलं. असं म्हणत त्यांनी त्यांची बॅग घेतली. ते आणि त्यांची बायको डब्यातून खाली उतरली. 5 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाने, सचिनने आणि मधूने शहरात लव्ह मॅरेज केलं होतं. जेव्हा ही गोष्ट त्याच्या आईवडिलांना समजली तेव्हा ते खूप नाराज झाले होते. त्यांचा नातू 2 वर्षांचा झाला होता आणि त्याच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या हॉटेलमध्ये ठेवली होती. त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांची माफी मागून खूप विनवण्या केल्यानंतर रमेशराव आणि त्यांची बायको शहरात यायला तयार झाले होते. पण पक्का निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला जेव्हा त्यांच्या नातवाने बोबड्या आवाजात त्यांना बोलावलं होतं. त्या दोघांनी मागच्या सगळ्या गोष्टी, राग, भेदभाव विसरून इकडे यायला तयार झाले होते. ट्रेनमधून खाली उतरल्यावर रमेशरावनी मुलाला फोन करून सांगितलं की सचिन, आम्ही ट्रेनमधून उतरलो आहोत. तू किती वेळात येणार आहेस आम्हाला घ्यायला. सचिन म्हणाला, बाबा ठीक आहे, मला अर्धा तास लागेल स्टेशनवर पोहोचायला. तुम्ही दोघं वेटिंग रूममध्ये बसून माझी वाट बघा. चहा कॉफी घ्या, मी ऑफिसमधून निघत आहे. हे ऐकून त्याचे बाबा म्हणाले, म्हणजे तू अजून ऑफिसमधून निघाला नाहीस का. तू तर बोलत होतास 15 मिनिटं. वडिलांचं बोलणं मध्येच तोडत सचिन म्हणाला, अहो बाबा, एका महत्त्वाच्या फाईलवर सही करायची होती. हो, निघत आहे 15-20 मिनिटात. असं म्हणत त्याने फोन कट केला. रमेशराव स्वतःला शांत करत वेटिंग रूमकडे निघाले. ते बायकोला म्हणाले, तुमचे लाडके चिरंजीव अजून ऑफिसमधून निघाले नाहीत. अजून अर्धा तास लागेल यायला. तेव्हा कुठं जाईन. 1-1.5 तासात पोहोचतील महाराज. ऑफिस इथे जवळ थोडीच असणार आहे. त्यांची बायको मुलाची बाजू घेत म्हणाली, अहो, तुम्ही का उगाच बडबड करत आहात. येऊन तो कामच करत आहे. कुठे फिरत तर बसला नाही ना. बायकोचं बोलणं ऐकून रमेशराव म्हणाले, मला तुझ्या याच गोष्टीचा खूप राग येतो. बघावं तेव्हा मुलाची बाजू घेत असतेस. तुला कधी त्याची चूक दिसतच नाही. त्याला माहीत होतं की आज आपण येणार आहे, तर गाडी पाठवून द्यायची होती ना स्टेशनवर. आणि जर आज वाढदिवसाची पार्टी आहे तर 1 दिवसाची सुट्टी घ्यायची होती ऑफिसमधून. त्यांची बायको शांततेत म्हणाली, सुट्टी घ्यायची काय गरज आहे. पार्टी तर हॉटेलमध्ये ठेवली आहे. पार्टीच्या वेळेपर्यंत सगळी तयारी करून ठेवणे ही हॉटेल स्टाफची जबाबदारी आहे. आपल्याला काय, आपल्याला तर फक्त पैसे द्यायचे असतात, बस. हे ऐकून त्यांचा नवरा रागात म्हणाला, बस, आई बाप सगळी नातेवाईक गेली खड्ड्यात आणि स्वतः मात्र आपल्या कामात बिझी राहायचं. मग कशाला बोलवायचं होतं आपल्याला. जर तुमच्या चिरंजीवाकडे वेळच नव्हता. हो, आता मोठा साहेब झाला आहे. मग आपल्यासारख्या गावाकडे राहणाऱ्या गावंढळांसाठी वेळ कुठे असणार आहे त्याच्याकडे. त्यांची बायको त्यांचं बोलणं तोडत म्हणाली, अहो, आता खूप झालं, बस करा. इकडे चला, वेटिंग रूम इकडे आहे. रमेशराव सामान घेऊन वेटिंग रूममध्ये गेले. तोंडावर पाणी मारलं आणि दोघांनी 1-1 कप चहा घेतला.
जवळजवळ अर्धा तास झाल्यानंतर रमेशरावांनी परत मुलाला फोन केला आणि विचारलं, कुठे आहेस? सचिन म्हणाला, हो बाबा, पोहोचत आहे. मी ऑफिसमधून निघालो आहे. जरा हॉटेलमध्ये ॲडव्हान्स देऊन स्टेशनवर पोहोचत आहे. फोन कट करून मुलाचं बोलणं ऐकून रमेशराव खूप चिडले आणि शांत बसले. नवऱ्याला असं शांत बसलेले बघून त्यांची बायको म्हणाली, अहो काय झालं, एवढे का चिडला आहात? रमेशराव रागात म्हणाले, आता हॉटेलमध्ये निघाले आहेत साहेब ॲडव्हान्स द्यायला, आणि मग त्यानंतर इकडे येणार आहेत. त्यांची बायको म्हणाली, ठीक आहे, येईल तो. आणि तसंही आत्ताशी 12 वाजले आहेत. पूर्ण दिवस पडला आहे. पार्टी तर रात्री 7 वाजता आहे. असं करता करता 1 वाजला. दोघं बसल्या बसल्या वैतागून गेले होते. रमेशरावांनी परत मुलाला फोन केला. खूप वेळ फोन वाजून पण कोणी फोन उचलला नाही. त्यांनी परत 2-3 वेळा फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही. हे बघून ते खूप चिडले आणि रागात म्हणाले, आता तर फोनच उचलत नाहीत तुमचे लाडके चिरंजीव. त्यांची बायको समजूत काढत म्हणाली, अहो का उगीच चिडचिड करत आहात? ट्रॅफिकमध्ये अडकला असेल विचारा. तो गाडी चालवेल का तुमचा फोन उचलेल? त्यांचा नवरा रागाने म्हणाला, अर्ध्या तासात येतो म्हणाला होता. आता 1.5-2 तास होऊन गेलेत. ही कुठली पद्धत आहे? त्यांची बायको परत म्हणाली, अहो हे शहरातलं ट्रॅफिक आहे, माहीत आहे ना तुम्हाला. तुम्ही उगाच त्रास करून घेत आहात. येईल तो थोड्या वेळात. तेवढ्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली. रमेशरावांनी लगेच फोन उचलला आणि म्हणाले, अजूनपर्यंत तू का आला नाहीस? कधीपासून आम्ही दोघं तुझी वाट बघत बसलो आहोत. तिकडून सचिन म्हणाला, सॉरी बाबा, पण मी तरी काय करू, ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. माहीत नाही अजून किती उशीर लागणार आहे. मी मधूला फोन करतो, ती तुम्हाला घ्यायला येईल. तिचं ऑफिस स्टेशन जवळच आहे. हे ऐकून रमेशराव म्हणाले, जर तिचं ऑफिस स्टेशनजवळ होतं तर अगोदर तिला फोन करायचा नव्हता का? ठीक आहे, लवकर फोन कर सुनबाईला. आम्ही पण बसून बसून थकलो आहोत. असं म्हणत त्यांनी फोन कट केला आणि बायकोच्या शेजारी येऊन खुर्चीवर बसले. वाट बघता बघता अजून 1 तास निघून गेला. 2-2:30 वाजले होते. भूक पण लागली होती आणि आता सहनशक्ती पण संपत चालली होती. रागात वैतागून रमेशराव परत म्हणाले, काय तमाशा लावला आहे? ऑफिस स्टेशनजवळ आहे, तर मग अजून का आली नाही महाराणी? चांगलंच वेड्यात काढलं म्हाताऱ्या माणसांना. ही मोठ्या शहरात राहणारी, आम्हाला त्यांच्या घरचा पत्ता पण सांगितला नाही. नाहीतर आम्ही स्वतः तिथे गेलो असतो. नवऱ्याला चिडलेलं बघून गीताताई म्हणाल्या, अहो तुम्ही खूप लवकर नाराज होता. हातातलं काम असं अचानक एकदम सोडून कोण कसं येऊ शकतं? आणि आज आपण पहिल्यांदा तिला भेटणार आहोत. आत्तापर्यंत आपण फक्त तिचा फोटो बघितला आहे. असू द्या, काहीतरी खाऊन घ्या. असं म्हणत त्यांनी सोबत आणलेली चपाती भाजीचा डबा त्यांच्या पुढे केला. त्यांना पण खूप जोरात भूक लागली होती. म्हणून शेवटी सगळा राग विसरून दोघांनी जेवायला सुरुवात केली. जेवण झाल्यानंतर त्यांनी परत एक चहाची ऑर्डर केली आणि वाट बघायला लागली. 3 वाजले होते, तरी पण अजून कुणाचाच पत्ता नव्हता. रमेशरावांनी मुलाला परत फोन केला तर सचिन म्हणाला, अहो बाबा, मला तर वाटलं मधू तुम्हाला घेऊन आली असेल. मी तर खूप मुश्किलीने निघून आता घरी जायला निघालो आहे. मी आता फोन करून मधूशी बोलून घेतो. असं म्हणत त्याने परत फोन कट केला. रमेशराव एकदम शांत झाले आणि त्यांची बायको बेंचवर पाय लांब करून बसली होती. 20 मिनिटात परत सचिनचा फोन आला. तो म्हणाला, हॅलो बाबा, मधू पोहोचत आहे स्टेशनवर. तुम्ही तिकीट काढतात त्या ऑफिसजवळ येऊन दोघं उभं राहा. रमेशरावांनी लगेच बायकोला उठवलं आणि सगळं सामान घेऊन ती दोघं बाहेर तिकीट ऑफिसजवळ येऊन उभे राहिले. जवळजवळ अर्धा तास उभे राहून थकल्यावर बाजूला असलेल्या बेंचवर बसले आणि घड्याळ बघून म्हणाले, बघा 3:30 वाजले, तरी या लोकांना आपल्याला घ्यायला वेळ मिळत नाही. तुला काय झालं? बायकोचा उतरलेला चेहरा बघून म्हणाले. गीताताई वेदनेत म्हणाल्या, माहीत नाही,
पण अचानक माझं पोट आणि डोकं खूप दुखायला लागलं आहे. ते ऐकून त्यांचा नवरा म्हणाला, चल ठीक आहे, इथे बसून वाट बघण्यापेक्षा आपण वेटिंग रूममध्ये जाऊ. तिथे जाऊन तू जरा आडवी पड. मी इथे सुनबाईची वाट बघत बसतो. ती आली की तुला बोलवायला येतो. अरे, तिचा नंबर तर घेतलाच नाही सचिनकडून. असं म्हणत ते दोघं परत वेटिंग रूममध्ये गेले. त्यांनी बायकोला झोपण्यासाठी जागा बघितली, पण सगळं वेटिंग रूम प्रवाशांनी भरलं होतं. फक्त बसायला जागा होती. तिथे जाऊन त्या बसल्या. रमेशरावांनी मुलाला सुनेचा फोन नंबर विचारण्यासाठी खूप वेळा फोन केला, पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. शेवटी थकून ते पण एका कोपऱ्यात जाऊन बसले. 4:30 वाजले होते. गीताताईंच्या चेहऱ्याकडे बघून जाणवत होतं, त्यांचा त्रास वाढला आहे. आता रमेशराव खूप टेन्शनमध्ये आले होते. त्यांनी परत मुलाला फोन केला. फोन उचलल्यावर मुलाला म्हणाले, सचिन, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे, लवकर ये. तिकडून एका बाईचा आवाज आला. ती प्रश्न विचारत म्हणाली, तुम्ही कोण बोलत आहात? रमेशराव म्हणाले, बाळा, मी सचिनचा बाबा बोलत आहे. तू मधू बोलत आहेस ना? हो, मी मधू बोलत आहे, पण मी तुम्हाला ओळखत नाही. आणि हा सचिन कोण आहे? सॉरी, हा चुकीचा नंबर आहे. असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. रमेशराव आश्चर्यचकित झाले. आत्तापर्यंत ते त्या नंबरवर त्यांच्या मुलाशी बोलत होते, आणि आता हा अचानक चुकीचा नंबर कसा होऊ शकतो? त्यांच्या चेहऱ्यावर उदासी आणि टेन्शन स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या बायकोला पण आता वेदना सहन होत नव्हत्या. बायकोला दिलासा देऊन तिच्यासाठी औषधं आणण्यासाठी ते स्टेशनमधून बाहेर आले. इकडं तिकडं शोधलं, पण त्यांना कुठेच मेडिकल दिसत नव्हतं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारत ते मेडिकल जवळ पोहोचले, पण त्या मेडिकलवाल्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं द्यायला नकार दिला आणि अगोदर डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला. रमेशराव खूप दुःखी झाले होते. इकडे तिकडे बघून रस्ता क्रॉस करून स्टेशनकडे निघाले. परत खिशातून फोन काढून मुलाला सचिनला फोन केला आणि म्हणाले, हॅलो सचिन, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे. तू कुठे आहेस? त्यांचं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं की तिकडून सॉरी, रॉंग नंबर आहे असं म्हणून फोन ठेवून दिला. हे ऐकून त्यांना खूप दुःख झालं. त्यांचा चेहरा रडवेला झाला. ते तसेच स्टेशनमध्ये वेटिंग रूममध्ये परत आले. त्यांची बायको अजून पण वेदनेत तळमळत होती. नवऱ्याला बघून त्यांनी विचारलं, कधीपर्यंत येणार आहे सचिन? त्यांच्या नवऱ्याने उत्तर दिलं नाही, फक्त प्रश्न विचारला, खूप दुखत आहे का? हो म्हणून मान हलवून गीताताईंनी परत विचारलं, किती वेळ लागणार आहे? त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या अगोदरच रमेशराव म्हणाले, चल आपण इथल्या डॉक्टरांना तुला दाखवू. माहीत नाही तुला अचानक काय झालं. गीताताई म्हणाल्या, अहो, मी तुम्हाला विचारलं आहे, कधीपर्यंत सचिन येणार आहे? तुम्ही का टेन्शन घेता? येऊ द्या त्याला, तो घेऊन जाईल मला डॉक्टरांकडे. रमेशराव त्यांच्याकडे न बघता म्हणाले, माहीत नाही कधीपर्यंत येईल आणि तू कधीपर्यंत हा त्रास सहन करणार आहेस. चल आपण बाहेर जाऊ, कुठे ना कुठे दवाखाना सापडेल. गीताताई जाण्यासाठी उठल्या, पण परत खाली बसल्या आणि म्हणाल्या, अहो, मी नाही चालू शकत. असं वाटत आहे माझ्या पायात जीवच राहिला नाही. हे ऐकून रमेशराव म्हणाले, जरा हिम्मत कर, ये मी तुला पकडून घेऊन जातो. गीताताई म्हणाल्या, अहो राहू द्या, मला इथे झोपू द्या. असं म्हणत त्या डोळे बंद करून बेंचवर झोपल्या. रमेशरावांना काहीच सुचत नव्हतं. बायको झोपल्यानंतर त्यांनी परत खिशातून फोन काढला आणि मनात नसताना पण मुलाला परत फोन केला, पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. लाचार, मजबूर रमेशराव बायकोला वेदनेत तळमळत बघून त्यांचे डोळे भरून आले. त्यांची ही अवस्था त्या वेटिंग रूममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी खूप वेळापासून बघत होता. रमेशराव रुमालाने त्यांचे डोळे पुसत होते. तेवढ्यात तो कर्मचारी तिथे येऊन म्हणाला, काय झालं बाबा, काही प्रॉब्लेम आहे का? रमेशरावांनी भरल्या आवाजात त्या कर्मचाऱ्याला सगळी कहाणी सांगितली. तो कर्मचारी म्हणाला, अहो बाबा, हे मोठं शहर आहे.
तुमचा मुलगा आणि सून कोणीही तुम्हाला घ्यायला येणार नाही. तुम्ही माझं ऐका. अगोदर काकूंना डॉक्टरांना दाखवा आणि मग दुसरी गाडी पकडून तुमच्या गावी घरी परत जा. हे शहर जेवढं मोठं आहे ना, तेवढीच इथे राहणाऱ्या लोकांची मनं छोटी आहेत. थांबा, मी जाऊन डॉक्टरांना बोलवून घेऊन येतो. असं म्हणत तो कर्मचारी तिथून निघून गेला. रमेशराव त्याचं बोलणं आठवत विचार करत बायकोच्या चेहऱ्याकडे बघायला लागले. 10 मिनिटांनंतर तो कर्मचारी डॉक्टरांना सोबत घेऊन आला. डॉक्टरांनी गीताताईंचं चेकअप केलं आणि चिठ्ठी लिहून रमेशरावांच्या हातात दिली. त्यांनी त्या डॉक्टरांना फीबद्दल विचारलं तर डॉक्टर बोलले, तुम्ही माझ्या आई वडिलांसारखे आहात. असं म्हणत त्यांनी फी घ्यायला नकार दिला. तुमच्याकडून कसली फी? तुम्ही लवकर माझ्यासोबत चला आणि औषधं घेऊन या. माझं मेडिकल स्टोअर इथे जवळच आहे. रमेशराव डॉक्टरांच्या मागे जाण्यासाठी उठतच होते. तेवढ्यात तो कर्मचारी म्हणाला, बाबा तुम्ही राहू द्या. तुम्ही काकूंच्या जवळ बसा. मी मेडिकलमधून औषधं घेऊन येतो. त्या कर्मचारी आणि डॉक्टरांना जाताना बघून रमेशरावांना आश्चर्य होत होतं. या भल्या मोठ्या शहरात जिथे हक्काची रक्ताची नाती परकी झाली होती, त्या शहरात अनोळखी लोक माझी किती मदत करत आहेत. रमेशराव बायकोजवळ बसले होते. 15 मिनिटात तो कर्मचारी औषधं घेऊन आला आणि त्यांच्या हातात दिली. रमेशरावांनी बायकोला उठून औषध दिलं. तोपर्यंत तो कर्मचारी तिथेच उभा होता. तो कर्मचारी म्हणाला, बाबा तुम्ही गावाकडून आला आहात ना? रमेशरावांनी उत्तर दिलं, हो, आज सकाळी तर. त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या अगोदरच तो कर्मचारी म्हणाला, हो, मी तुम्हाला ट्रेनमधून उतरताना बघितलं होतं. बाबा आता तीच गाडी एका तासाने या स्टेशनवर परत जाण्यासाठी येणार आहे. बाबा तुम्ही माझं ऐका. तुम्ही परत तुमच्या घरी जा. इथे तुम्हाला घ्यायला कोणीही येणार नाही. असंच 4 दिवसापूर्वी तुमच्यासारखंच एक जोडपं आलं होतं. याच वेटिंग रूममध्ये 2 दिवस मुलाची वाट बघत बसले होते, पण तो त्यांना घ्यायला आला नाही आणि शेवटी त्यांना पण परत त्यांच्या घरी जायला लागलं. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा पत्ता मला सांगा. मी तुम्हाला त्याच्या घरी नेऊन सोडतो. त्याचं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं. तेवढ्यात रमेशरावांनी 500ची नोट खिशातून काढली आणि त्याच्याकडे देत म्हणाले, हे घे बाळा, तू आणलेल्या औषधांचे पैसे आणि आमच्या दोघांची परत जायची तिकीटं पण घेऊन ये. पैसे घेऊन तो कर्मचारी तिकीट आणायला गेला. गीताताईंना औषधांनी आराम मिळाला होता. त्यांच्या गावाकडे जाणारी ट्रेन पण प्लॅटफॉर्मवर लागली होती. त्या कर्मचाऱ्याने तिकीटं देऊन ट्रेनमध्ये त्या दोघांना आरामात बसून काही खायच्या प्यायच्या वस्तू, फळं रमेशरावांच्या हातात आणून दिली आणि त्यांच्याजवळ बसून त्याच्या कुटुंबाबद्दल सांगायला लागला. गाडी चालू होण्याचा सिग्नल झाला. त्या कर्मचाऱ्याने त्या दोघांना निरोप दिला. रमेशरावांनी त्याचे आभार मानले. त्याला खूप आशीर्वाद दिले. तो कर्मचारी त्या दोघांच्या पाया पडला आणि तिथून निघून खाली आला. ट्रेन हळूहळू चालू झाली. तेवढ्यात फोनची रिंग वाजली म्हणून रमेशरावांनी फोन उचलला. तिकडून मुलाचा आवाज आला, हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? सॉरी, रॉंग नंबर. असं म्हणत रमेशरावांनी फोन कट केला आणि खिडकीतून बाहेर बघत विचार करत होते. किती नवस उपवास करत असतात आईवडील मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदासाठी, आणि तीच मुलं आईवडिलांना दुःखात त्रासात एकटं सोडून जातात. त्यापेक्षा वांजोट असणं चांगलं आहे. बरं झालं असतं आम्ही पण वांजोटे असतो तर. आम्हाला पण मुलगा नसता तर, ज्याला त्याच्या आईवडिलांची किंमत नाही आणि नाही काळजी.